रामकृष्ण हरी. आता आपण ऋषीपंचमी या उत्सवाबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. ऋषीपंचमीचे महत्त्व. ऋषीपंचमी भाद्रपद महिना मुख्यत्वे ओळखला जातो तो गणेशोत्सवासाठी. भाद्रपद महिन्याच्या तृतीयेला हरतालिका पूजन करण्याची परंपरा आहे. यानंतर चतुर्थीला पार्थिव गणेश पूजन केले जाते आणि भाद्रपद पंचमी ही ऋषीपंचमी म्हणून ओळखली जाते. म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा एक हिंदू उत्सव आहे, तो म्हणजे ऋषीपंचमी. श्रावण महिन्यातील व्रत वैकल्याप्रमाणे ऋषीपंचमीचे व्रत स्त्रियांनी करायचे एक व्रत आहे. भारतीय इतिहासात होऊन गेलेल्या दिग्गज ऋषीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. पुरातन काळी ऋषीमुनींनी खडतर तपश्चर्या करून अनेक सूक्तांची रचना केली. त्यांनी वेदांताचे रक्षण केले, धर्माचा प्रचार करून मानवी जीवन उन्नत केले. ऋषीपंचमी हा दिवस भारतातील सर्व ऋषींना समर्पित असा हा दिवस असून हा दिवस सर्वात शुभ दिवसापैकी एक मानला जातो. 7 महान ऋषीच्या सन्मानार्थ ऋषीपंचमी साजरी केली जाते. भाद्रपद शुद्ध पंचमीला ऋषीची मनोभावे व षोडशोपचारे पूजा करतात. त्यावरून या दिवसाला ऋषीपंचमी हे नाव मिळाल्याचे मानले जाते. कश्यप ऋषी, भारद्वाज ऋषी, विश्वामित्र, गौतम ऋषी, महर्षी जमदग्नी, वशिष्ठ आणि अत्री ऋषी या 7 ऋषींची प्रत्येक एक आणि वशिष्ठांची पत्नी अरुंधतीची एक अशा एकूण 8 सुपाऱ्या मांडून ही पूजा केली जाते. पूजेच्या वेळी धुतलेल्या तांदळावर या सुपाऱ्या मांडाव्यात व पूजा करावी. सप्तऋषींची मनोभावी पूजा केल्याने त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात. या दिवशी बैलाच्या कष्टाचे कोणतेही अन्न खाल्ले जात नाही. वर्षातून किमान एक दिवस तरी स्वतः कष्ट करून मिळवलेले अन्न खावे असे यामागील मुख्य उद्दिष्ट असल्याचे सांगितले जाते. स्वकष्टार्जित या शब्दाला ऋषींनी प्रतिष्ठा दिलेली आहे. जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठी ऋषींनी सांगितलेल्या ज्ञानसिद्धांतांचे वाचन, चिंतन, मनन पुढच्या पिढीने करत राहावे याची आठवण करून देण्यासाठी ऋषीपंचमी साजरी केली जाते. आता ऋषीपंचमीचे महत्त्व. या व्रताची मुख्य योजना अशी की गृहस्थाश्रम हा आचार संपन्न व्हावा हा मुख्य उद्देश यामागे सांगण्यात आला आहे. कोणत्याही व्रताचा काल हा आचारावर निर्धारित होताना प्रामुख्याने भौगोलिक वातावरणाचा विचार केलेला असतो. ऋषीपंचमीला विशिष्ट व्रताहार आणि ऋषीचे स्मरण या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या दिवशीचा व्रताहार हा नेहमीच्या उपवासापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. ऋषीपंचमीला व्रताहारामध्ये केवळ मानवी कष्टातून उत्पन्न झालेले म्हणजेच न नांगरलेल्या जमिनीतील पदार्थाचे सेवन करणे अभिप्रेत आहे. आता ऋषीपंचमीचे व्रत कसे करावे हे आपण थोडक्यात पाहूया. या दिवशी दही, दूध, तुळस आणि लोणचीच्या मिश्रणाने आंघोळ करतात, कारण त्यामुळे शरीर व आत्मा शुद्ध होतो असे म्हणतात. या दिवशी स्वच्छ कपडे घालतात आणि घराभोवती पवित्र पाणी शिंपडतात. आता आपण ऋषीपंचमीचा मंत्र पाहूया. पूजा मंत्र. ऋषीपंचमी पूजा मंत्र. कश्यपोत्रिर्भरद्वाजो विश्वामित्रोय गौतमः जमदग्निर्वसिष्ठश्च सप्तैते ऋषिया स्मृता. असा हा मंत्र. गृहन्वर्ध्ये मया दत्तं तुष्टा भवत मे सदा. ऋषीपंचमीला काय खावे किंवा त्या दिवशी करावयाच्या भाज्या कोणत्या हे पाहूया.
महाराष्ट्राप्रमाणे नेपाळमधील महिलाही हे व्रत करतात. ऋषीपंचमीला एक विशिष्ट प्रकारची भाजी केली जाते. त्यामध्ये आळूची पाने, सुरण, वाल, लाल भोपळा, मटार, भेंडी, पडवळ, शिराळ, मक्याचे कणीस, काकडी, कोवळा माठ म्हणजे भाजी, या अशा प्रकारच्या भाज्या वापरून ही भाजी तयार केली जाते आणि ती खाल्ली जाते. अशा प्रकारे आपण या ऋषीपंचमीबद्दल थोडक्यात माहिती घेतलेली आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी.